भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या वर्षभरापासून ज्या एका विषयावरून वाद सुरू आहे तो विषय म्हणजे टॅरिफ म्हणजेच आयात शुल्क टॅक्स. अमेरिकेनं गेल्या वर्षी जुलैमध्ये भारतावर 25% टॅरिफ लावला आणि त्यानंतर भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करतोय. म्हणून ऑगस्टमध्ये तो अजून 25%नी वाढवून 50% केला. मग फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशात चर्चा झाली आणि हा टॅरिफ जवळपास 18%वर खाली आला. वाटलं होतं की आता सगळं सुरळीत होईल आणि दोन्ही देशांमध्ये एक मोठा व्यापार करार फायनल होईल. पण अमेरिकेतून अशी बातमी आली जिनं भारताची चिंता अचानक वाढवली. अमेरिकेच्या सिनेटमध्ये एका महत्त्वाच्या विधेयकावर मतदान झालं. जवळपास काहीतरी 86 विरुद्ध 11 अशा मोठ्या बहुमतानं हे बिल पास झाल्याची माहिती आहे. आणि या नव्या नियमानुसार अमेरिका आता भारतावर थेट 100% टॅरिफ लावू शकतं. स्वतःला भारताचा चांगला मित्र म्हणवणारे डोनाल्ड ट्रम्प नक्की काय करताय? अमेरिकेत नक्की कोणतं विधेयक पास झालंय आणि भारत अमेरिका कराराचं आता काय होणार? सगळं सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा सगळा विषय अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगते. अमेरिकेच्या सिनेटमध्ये एक नवीन विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकाचं नाव आहे रशिया इराण निर्बंध विधेयक 2026. रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम आणि डेमोक्रेटिक पक्षाचे सिनेटर रिचर्ड ब्लूमेंथल यांनी हे बिल एकत्र तयार केलं. जुलै महिन्यात लिंडसे ग्रॅहम यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ अमेरिकेतील दोन्ही प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन बिल 86 विरुद्ध 11 मतांनी पास केलं. आता या विधेयकात नेमकं काय आहे, त्याचा भारतावर कसा परिणाम होणार आहे हे सगळं सांगते. पहिलं, 100% टॅरिफचा अधिकार या बिलामुळे मिळतो. रशियाकडून सर्वात जास्त तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातल्या 5 प्रमुख देशांवर 100%पर्यंत टॅरिफ लावण्याचे अधिकार थेट अमेरिकेच्या अध्यक्षांना मिळणार आहे. दुसरं, या देशांमध्येच भारत, चीन, अझरबैजान, हंगेरी आणि स्लोवाकिया यांचा समावेश आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि त्यांच्या जवळच्या उद्योगपतींवर अतिरिक्त आर्थिक निर्बंध लादणं हे या बिलात आहे. तर याच विधेयकाचा मुख्य उद्देश एकच आहे, तो म्हणजे रशियाला तेलाच्या विक्रीतून मिळणारा पैसा रोखणं, जेणेकरून युक्रेन युद्धासाठी त्यांना निधी मिळणार नाही. आता तुमच्या मनात सहज प्रश्न आलाच असेल की यात भारताची काय चूक आहे? अमेरिका भारताच्या मागे का लागतोय? सांगते. 2022 मध्ये ना रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं होतं, तुम्हालाही माहिती आहे. तर हे युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका आणि युरोपनं रशियावर निर्बंध लादले. पण भारतानं आपल्या देशातील जनतेला महागड्या तेलापासून वाचवण्यासाठी रशियाकडून स्वस्त दरात कच्चं तेल खरेदी करायला सुरुवात केली. तर चीन नंतर भारत हा रशियन तेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार बनला. अमेरिकेचा असा दावा आहे की भारत आणि चीन रशियाकडून तेल खरेदी करून पुतिन यांच्या सरकारला आर्थिक मदत करते. आता टॅरिफची सोपी टाइमलाईन आपण समजून घेऊया. जुलै 2025ला अमेरिकेचा भारतावर 25% प्राथमिक टॅरिफ लागला. मग पुढे ऑगस्ट 2025ला रशियन तेल खरेदी सुरू ठेवल्यानं अजून 25% टॅरिफ म्हणजे एकूण 50% लागला. मग फेब्रुवारी 2026ला काही वाटाघाटी झाल्या आणि त्यानंतर हा टॅरिफ जवळपास 18%वर आला. ऑगस्ट 2026 मध्ये म्हणजे आता रशियन तेल पूर्णपणे बंद न केल्यानं सिनेटचा थेट 100% टॅरिफचा नवा नियम येऊ शकतो अशी चर्चा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर अमेरिका भारताला सांगतोय की आमच्याशी व्यापार करा, नाहीतर रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणं बंद करा. म्हणजे आणखी तुम्हाला सोपं करून समजावते, एक उदाहरण देते. नावाचा एक देश आहे, तो म्हणतो जर तुम्ही माझ्या शत्रूकडून म्हणजे त्या नावाच्या देशाकडून स्वस्त माल घेणं सुरूच ठेवणार असाल तर मी माझ्या देशात तुमचा माल विकू देणार नाही, आणि जर विकू दिलाच तर त्यावर 100% टॅरिफ लावेल. त्यामुळे ठरवा माझ्याशी व्यापार करायचा आहे की त्यांच्याकडून स्वस्त माल घ्यायचा आहे. पुढे जर अमेरिकेनं भारतावर खरोखरच 100% टॅरिफ लावला तर काय होऊ शकतं, काय परिणाम त्याचे होऊ शकतात सगळं सांगते. भारतीय वस्तू अमेरिकेत दुप्पट महाग होतील. भारत अमेरिकेला कपडे, औषधं, गाड्यांचे पार्ट, हिरे, दागिने आणि शेती या सगळ्यांचे माल मोठ्या प्रमाणात पाठवतो. 100% टॅरिफ लागल्यास या वस्तू अमेरिकेत दुप्पट महाग मिळतील. परिणामी अमेरिकन ग्राहक भारतीय वस्तू खरेदी करणं कमी किंवा बंद करतील. दुसरं, भारतीय उद्योगांना मोठा फटका. अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. भारतीय वस्तूची विक्री घटल्यास देशातील अनेक उद्योगांना आणि लाखो नोकऱ्यांवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तिसरं महत्त्वाचं, व्यापार करारावर प्रश्नचिन्ह. भारत आणि अमेरिका यांच्यात जो ऐतिहासिक व्यापार करार फायनल होणार होता तो आता पूर्णपणे अडचणीत आलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा 100% टॅरिफ आज किंवा उद्यापासून लागू होणार नाही. पुढची पायरी काय तेही सांगते. सिनेटमध्ये पास झाल्यानंतर हे बिल 31 ऑगस्टपर्यंत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह कडे मंजुरीसाठी जाईल.
तिथं बिल पास होऊन कायदा बनला तरीही 100% टॅरिफ लावायचं की नाही याचा अंतिम निर्णय राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनाच घ्यावा लागणार आहे. भारताकडे आता कोणते पर्याय शिल्लक आहेत त्याच्यावर सुद्धा आपण बोलूया. भारताकडे चर्चेचा मार्ग आहे. भारत अमेरिका प्रशासनाशी चर्चा करून काही सवलती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतं. पुढे तेलाचा पर्याय बदलू शकतं. म्हणजे रशियाकडून तेल खरेदी थोडं कमी करून सौदी अरेबिया किंवा इतर देशांकडून भारत तेल घेऊ शकतं. आता पलटवार करणं हा एक सोपा उपाय भारताकडे. मात्र भारतसुद्धा अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ वाढवू शकतो. पण यामुळे दोन्ही देशांमधील तणाव अजून वाढण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर अमेरिका आणि रशियाच्या या लढाईत भारत मध्यभागी अडकला. भारतानं स्वतःचा फायदा बघून रशियाकडून स्वस्त तेल खरेदी सुरू ठेवावी किंवा मग अमेरिकेसोबतचा व्यापार वाचवण्यासाठी अमेरिकेचं ऐकावं लागणार. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशा सोप्या आणि महत्त्वाच्या विश्लेषणासाठी झी 24 तासला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.